सिद्धिराज हं? सांगा ना, तुम्ही का येत नाही आहात? भावना अगं खरंच सांगतोय, तू तू जा अगं, तुला उशीर होईल. मी मी पाहिजे तर महेश किंवा सुरेशला सांगतो ना तुला सोडायला अगं. अजिबात नाही. तुम्ही का येत नाही आहात हे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही ना, तोपर्यंत मी इथनं कुठेच जाणार नाही. आज अवघड प्रश्नांना सामोरं जाण्याचाच दिवस आहे. माझ्यासाठी आजवर तुम्ही इतकं केलंय, प्रत्येक पावलावर माझी साथ दिली. मग आता हे शेवटचं पाऊल माझ्या बरोबर का नाही टाकत आहे तुम्ही? अगं कसं सांगू मी तुला की तुझ्यासाठीच आज मी तिथे आणणं टाळतोय. सांगा ना सिद्धिराज. तुम्ही मला वचन दिलं होतं ना लग्नात की कायम माझ्या सोबत राहाल म्हणून. मग आता या क्षणी माझी सोबत का सोडताय तुम्ही? मला असं का वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. हे ते सिद्धिराज नाहीयेत ज्यांना मी ओळख. भावना, माझ्या हातून अशी गोष्ट घडली आहे की तू मला ओळखही नाही दाखवली पाहिजेस, पण दुर्दैवाने तूच माझी ओळख झाली आहेस आणि आता ती विसरणं मला नाही जमणार. भावना, मला नाही सोडता येणार आहे तुला. तुझ्या अश्रूचं कारण नाही व्हायचंय आणि मला म्हणूनच मला नाही जमणार असायला. तू प्लीज समजून घे. काय झालंय सांगा ना सिद्धिराज. तुम्ही का नाही म्हणता यायला? बोला ना. भावना, हे बघ, मी हे सगळं फक्त आपल्या आनंदासाठीच करतोय. नाही नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे सगळं मी फक्त आपल्या आनंदीसाठी करतोय. म्हणजे अगं तुला आठवत नाही का की मागच्या वेळी पण बघ ना, आपण एकटीलाच तिला असं घरी सोडून गेलो होतो. तर तेव्हा तिच्या डोक्यात काय काय विचार आले होते मला माहित नाही, पण तिने बोर्डिंगला जायचं असा हट्ट धरला होता. आणि भावना, मला असं वाटतं की तिने तसा हट्ट परत धरू नये, म्हणून मला असं वाटतंय की मी थांबतो अगं इकडे. खरंच सिद्धिराज आहो. भावना, आहे बघ, आपण आहे ना, आपण एक टीम बनून आहे ना, दोन दगडांवर पाय ठेवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आनंदीला मी सांभाळतो आणि तू केस सगळं सांभाळणं. हा भावना, ऑल द बेस्ट. भावना, थांब. मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. तनू, आले काकू. अगं, हे काय? काकू हो, तुमच्यासाठी कॉफीच आणत होते. काल तुम्ही अस्वस्थ होतात ना, ही घ्या, थोडी कॉफी पिऊन घ्या. एकंदरीतच कालच्या प्रकरणात तू दिलेला सल्ला योग्य वाटतोय मला. करू का ग मनीषला फोन? हो, म्हणजे जर का तुम्हाला बरं वाटणार असेल तर. अर्थात बरं वाटणारच आहे. आणि मला माहिती, मी जितकी अस्वस्थ आहे ना, तेवढीच तू देखील अस्वस्थ आहेस, हो ना? काकू, मी म्हणजे तसा माझा या सगळ्याशी काही संबंध आहे. काकू, तनू, अगं किती केलंयस तू आमच्यासाठी, या घरासाठी. आमच्या सुखदुःखात सामील झालीस तू. म्हणून म्हटलं तुला सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजेत. मी करते मनीषला फोन.
बोला ना, काय? यातल्या एक हात निवड. आता हे काय सिद्धिराज? भावना प्लीज, मी खरंच सिरियसली सांगतोय. असं समज की हा जीवन मरणाचा निर्णय आहे. सिद्धिराज, अहो जीवन मरणाचा निर्णय तर तिथे कोर्टात होणार आहे आणि तुम्ही इथे तुमचं कोर्ट काय मांडून बसलाय? त्यापेक्षा तुम्ही चला माझ्या बरोबर कोर्टात. प्लीज निवड ना, प्लीज. काय आहे? भावना, मग तू मनात काही धरलंस की ते यशस्वी होतच. तू बघच आज काही झालं ना तरी वेंकी दादा निर्दोष शोधणारच, 100%. आपण कॉल करत असलेली व्यक्ती उत्तर देत नाहीये. छी भाई, तो त्याच्या लग्नाच्या गडबडीत असेल आणि मी मूर्खासारखी फोन करते त्याला. तसंही तो पहिल्या रिंगमध्ये कुठे कॉल उचलतो? हां, म्हणजे आजकालची मुलं म्हणजे आम्ही असं म्हणायचं होतं. तरी पुन्हा एकदा करून बघतेच कॉल. अगं बाई, सई, हिला काय झालं? थांब, मी आले. काकू, अहो काकू, सई. हॅलो, सॉरी फोन उचलायला थोडा उशीर झाला, गाडी चालू होतो ना. हॅलो, हॅलो, मी विश्वाची आई बोलतेय. अहो काकू, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे, पण तुमचा आवाज असा का येतोय? त्याचं काय, माझा आवाज बसलाय जरा म्हणून. अहो काळजी घ्या मग, नाहीतर विश्वाला सांगा सेवा करायला. नाहीतर तसंही तुमच्या घरी सून येणार आहे आता. माझी आई तर केव्हापासून वाट बघते घरी सून यायची, पण मी तिला स्पष्टच सांगितलं 1 वर्ष तरी मागे लागू नकोस. बाय द वे काकू, तुम्ही फोन का केला होता?